वाढवणारा असेल एवढं सांगेन मी नक्की. मराठी सक्ती हा एक महत्त्वाचा विषय सध्या चालू आहे. तुमच्याच पक्षाकडून परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे 1 मेची मुदत होती ती आता वाढवून देण्यात आलेली आहे आणि त्याचा अर्थ इतकाच आहे की अधिकाधिक जे रिक्षा चालक आहेत त्यांनी मराठी शिकावी आणि त्यांना तितका वेळ मिळावा. या सगळ्या विषयाकडे आणि मराठी आलीच पाहिजे या विषयाकडे आपण कसं पाहता? नाही, मला एक सांगा मॅडम, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. बरोबर. मग महाराष्ट्रात व्यवसाय करायचं, महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्राच्या जीवावरती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करायचा आणि का शिकायचं नाही? मी म्हणतो काल आला आणि आज नाही बोलता येणार, पण 10-10 वर्ष जे लोक राहिलेत खरं. त्यांना काय हरकत आहे मराठी यायला? आणि मी तर एवढंच म्हणेन की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता आलं पाहिजे, मराठीचा वापर झाला पाहिजे. आम्ही असं म्हणणार नाही की ज्याला येत नाही त्याला हाणमार करा, पण त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. मी म्हणतो ना, काल महाराष्ट्रात आला आणि आज शिकला असं कधीच होणार नाही, आम्हालाही ते मान्य आहे. 5-5, 10-10 वर्ष जे राहिलेत, 2-2 वर्ष जे राहिलेत, 2 वर्षात काय अवघड आहे शिकायला? त्यामुळं त्यांनी मराठी शिकावं आणि मराठीत बोलावं. आम्ही एवढंच त्यांना सांगेन की महाराष्ट्राची बोलीभाषा आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना समजणारी भाषा आहे आणि ती भाषा ही सगळ्यांना आली पाहिजे. नक्कीच. तर आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज आपण इथं आलात.